स्वतःच्या पहिल्या दशकात कोणाकोणाचे स्तवन केले आहे ते स्पष्ट करा. इथे गणेश, शारदा, सद्गुरू, संत, सज्जन, श्रोतेजन, कवीश्वर, सभा, परमार्थ, नरदेह इतक्या जणांचं स्तवन केलेलं आहे. गणेश ही ज्ञानरूप देवता आहे, आपण पाहतोच. तर त्याच्यानंतर आहे शारदा. शारदा म्हणजे आपल्याला ज्याचा अर्थ समजून येतो, शब्द जे समजून येतात त्याला शारदा स्तवनचं असं म्हटलेलं आहे. आपल्याला जो अर्थ समजतो तेथे गणपतीचे अधिष्ठान आणि समजलेल्या अर्थाला शब्दरूप देण्याची शक्ती ही शारदाची आहे. तिसरा जो आहे अर्थ तो सद्गुरू. सद्गुरूमध्ये परमात्मा स्वरूपाचं दर्शन करायला मायेच्या कक्षेतून पलीकडे नेणारा जो आहे तो सद्गुरू. त्याच्यानंतर आहे संत. हा आत्मज्ञानी माणूस, जिथे मी आत्मा आहे या भूमिकेतून तो स्वस्वरूपात जीवन जगत असतो आणि आत्मसाक्षात्काराची युक्ती प्रदान करणारे हे संत सद्गुरू असतात. पुढचं आहे ते श्रोता. श्रोता हा वक्त्याचा आनंद असतो. जाणता श्रोता हा सभेचा गाभा आहे. समर्थ म्हणतात की श्रोता म्हणजे ज्यांच्या अंतःकरणात वेदरहस्य विलासतात असे बृहस्पतीच आहेत. सभेत बसलेले श्रोते म्हणजे भक्त, ज्ञानी, संत, सज्जन, विरक्त, योगी असे हे असतात. त्याच्यानंतर कवीश्वर. कवी हे वेद रूपाने अवतरलेले परमेश्वर आहे असं म्हटलेलं आहे. की निरंजनाची खूण की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी. ती सुप्त प्रतिभा त्यांच्यातून जागी होते. आपल्या काव्य प्रतिभेतून ते आपल्याला वेद काव्य आपल्या समोर आणतात. कवीला प्रतिभेचा कल्पतरू असं म्हटलं जातं. निर्गुण निराकार असे परब्रह्म मायातीत स्वरूपात असल्याने त्याची खूण पटणे अशक्य कोटीतले असते. पण कवी आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्या मायातीत परिब्रह्माची आपल्याला ओळख करून देतात. त्याच्या पुढे आहे सभा. पूर्व नियोजित वेळी ठरलेल्या स्थळी विशिष्ट कार्यासाठी एकत्र जमणाऱ्या जनसमुदायास सभा असे म्हटलेले आहे. आध्यात्मिक सभेत कीर्तन, प्रवचन, श्रवण केल्या जाऊन माणसाच्या जीवनाचे साफल्य वर्धुष्ण केल्या जाते. सभेतील वातावरण पवित्र असते. अशा वातावरणात तर्कापेक्षा श्रद्धेला प्राधान्य आहे. बरेचदा आपण ऐकतो की भगवंत वैकुंठात सापडत नाही, तर भगवत चिंतनाच्या सभेत हमखास भगवंत मिळतात आणि ते देखील हरिभजनात दंग होतात. आणि अशा सभांमुळे लोकांचा उद्धार होण्यास मदत होते. त्यापुढे आहे परमार्थ. ब्रह्मवस्तू प्राप्त करण्याची जी साधना करावी लागते तो परमार्थ होय. माणसाला मनाने अकल्पित असा कल्पनाविलास करता येतो. माणसामध्ये मनोविलक्षण शक्ती विद्यमान आहे. प्रपंच करताना कीर्ती मिळवून धन्यता मानणारे शेवटी हतबल झालेले बघितले की मग आठवण येते ती सत्कर्माची. आणि मग त्यांना या सगळ्यांसोबत परमार्थ करायची एक बुद्धी होते. मग इतरांसोबत आपणही सेवा करण्याची संधी मिळाली आहे तर आता करावी का असं त्यांना वाटू लागतं. परमार्थ म्हणजे ईश्वराचा शोध मार्ग आहे. भगवंताचे ज्ञान घेऊन जीवनातील दुःख नामशेष करणे हे परमार्थाचे खरे लक्षण आहे. यानंतर नरदेह. नरदेह सिद्धीला नेण्याचे माध्यम आहे. आत्मज्ञानाचे कोंदण आहे. मेंदू नावाचा एक उत्तम माध्यम नरदेवात आपल्याला प्राप्त झाला आहे.
नराचा नारायण होण्याचं ध्येय याच नरदेहातून आपल्याला मिळू शकतं. प्रपंच करताना कीर्ती मिळवून ती ध्येयाप्रत नेण्याचं जे साधन आहे ते हे नरध्येय आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो महंत लक्षण. समर्थांचा महंत हा आध्यात्मिक पुढारी आहे. त्या अनुषंगाने लोक संग्रह करतो तो. श्री रामचंद्र त्याचा आदर्श आहेत. निस्वार्थी प्रेमाने भरलेला लोकांना मोठा तो आधार वाटतो. लोकांना शहाणे करून सन्मार्गावर आणतो. त्याचे काम हे जनजागृतीचे असते. समाजात उत्तम लोकसंग्रह करणे, बलोपासनाची गोडी निर्माण करणे, जनसुरक्षेची व्यवस्था तयार करणे, आत्मिक शक्ती वृद्धिंगत करणे, लोकांचे जीवनाचे समाधान होईल असे बघणे आणि सर्वांचे मन राखून त्यांचे समाधान करणे हे महंताचे काम आहे. ऐसा जाणे जो समस्त तोची महंत बुद्धिमंत. या वेगळे अंतवंत सगळं काही, यापेक्षा वेगळं जे काही असेल ते सगळं अंत आहे असं म्हणणारा हा महंत. या प्रश्न क्रमांक 2 मध्ये हे महंताचे लक्षण आहे. प्रश्न 3, जनी जनार्दन वोळला. प्रत्यय निरूपणच्या आधारे ही ओवी आहे समाज 2 मधली. समाजात व्यक्ती जितक्या प्रकृती असे प्रमाणे हजार लोक असतात. प्रत्येकाची मतं एक होतील असं नाही. विचार करण्याची पद्धती वेगवेगळी असते. प्रत्येकाला विचार कसा उमगला हे समजून घेणेही कठीण आहे. माणसाला जशी उमजण्याची शक्ती होती तसे तो आचरण करतो. प्रत्येकाला प्रत्येक वेळी खुश ठेवणे फार कठीण आहे. पण आपल्याला काही मिळाले तरी कमीच असते. इच्छेला आवर घालावा हे समजत नाही माणसाला आणि त्याची परिणिती मग दुःखात होते. पण संत साहित्य मात्र माणसांना एका पातळीवर आणण्यावर यशस्वी होतात. म्हणून आपण बघतो की हजारो वर्ष झाले तरी सनातन धर्म, वेद वाङ्मय अजूनही विद्यमान आहे. लोकसंग्रहात अनेक माणसं भेटतात. त्यांना जोडून ठेवण्यासाठी त्यांच्या कलाने घेत त्यांना सन्मार्गावर एक करणे फार कठीण महत्वाचे काम आहे. या सगळ्यांना एक करून विवेक जागा करून त्यांच्याशी वागावे लागते. त्याचा चांगला प्रत्यय आला की लोक सहज एकत्र येतात. ईश्वराला जाणून जो काम करतो तो ईश्वराच्या कृपेला पात्र होतो. अशी या ओवीची मला समजलेली अर्थ आहे. प्रश्न 4, मानसपूजा म्हणजे काय? आपण आपल्या अवतीभोवती बघतो की जी पूजा पद्धती आपण अवलंबतो ती भिन्न भिन्न प्रकारची आहे. कधी मनाने मनातच भजन कीर्तन करतो, कधी केवळ ईश्वरापुढे मान तुकून पुढे जातो. प्रत्येक प्रक्रियेत ईश्वर स्तवन असतेच. हात जोडून मागा किंवा हात पसरून मागा, देणारा भाव बघतच असतो. ती आर्त हात त्या परमेश्वराला पोहोचली की काम झाले. अशीच आध्यात्मिक मानसपूजा आहे, ज्यात केवळ मनाने कोणतेही साधन न वापरता ईश्वराची पूजा केली जाते. मनात सर्व गोष्टी अर्पण केल्या जातात, पण प्रत्यक्षात तसे काही साधन सामुग्री उपलब्ध नसते. मन हे चंचल आहे, बहिर्गामी वृत्तीचे आहे, म्हणून त्याला स्थिर ठेवता येणे कठीण आहे. बऱ्याच वेळी मनाचा कल निर्गुणाकडे असूनही सगुणाचा आधार घेतल्याशिवाय पूजा केली असे वाटत नाही. पण सामुग्रीच उपलब्ध नसेल असं नाही. मग केवळ कल्पनेच्या आधारे ब्रह्मांड आपल्या समोर उभे करून आपण त्या परमात्म्याची पूजा करू शकतो. अशा प्रकारे सगुण समाधीतून ज्ञान समाधी प्राप्त करता येऊ शकते. मानसपूजा म्हणजे काय? तर बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनानेच सर्व समर्पण युक्त केलेली देवतेची पूजा होय. मने पूजावा वैकुंठ राजा. येथे वैकुंठ राजाला मनाने आपण चिंतनात समोर उभे करू शकतो. ही आपल्या मनाची ताकद आहे. असे करता मनाची तशी सात्विक बैठक तयार होत जाते आणि प्रत्यक्ष भगवंताचे अनुसंधान राखण्यास मदत होते. अशा प्रकारे सगुणातून निर्गुणाकडे वाटचाल करता येणे शक्य होते. प्रश्न 5 आहे, अनुदिन अनुतापे तापलो रामराया. जीवनात व्यावहारिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती यांचे द्वंद्व आपण अनुभवत असतो. रोज रोज तेच तेच काम होत राहते, त्यात चुका होत जातात. असा अनुभव आला तरी मन काही स्थिरावत नाही.
मोहमाया काही आपली सुटत नाही आणि आपला त्यातला आनंद तर लुटायचा असतो. मग त्या अनुषंगाने मग बाकी ताप आणि विकार येतात आणि ते सगळं निस्तरताना मग दंगछाप झाली, की माणसाला स्वस्थता लाभत नाही. वैभव संपत्ती मिळते, पण कर्मातील स्वार्थाचा मोह मात्र काही कमी होत नाही. त्याची मी आणि माझे हे कमी झालं, तरी ते काही संपत नाही. आणि तो जेव्हा भानावर येतो, तेव्हा त्याला असं वाटतं, की आता आपण ईश्वराची याचना करायला हवी. तो भगवंताला आळवतो, भेटीची याचना करतो. मोह म्हणजे लोभ, स्वार्थ, माया यामुळेच आपल्याला दुःख प्राप्त होते. त्या रामाने आपले याचे निरसन करावे. मोहामुळे जे मला जवळचे वाटतात, पण ते जवळचे नाही. मी त्यांना उगाचच आपले आपले म्हटलेले आहे. असं आपल्याला वाटायला लागतं. त्यांच्यासाठी मी स्वार्थपणा केला असं वाटू लागतं. श्रीरामा, आता माझी बुद्धी स्वार्थाकडे न वळविता तू आपल्याकडे वळव. या बुद्धीला सर्वांचा त्याग करून फक्त तुझी सेवा करण्यासाठी प्रवृत्त कर. म्हणून त्याने कृपा करावी आणि या सर्व दुःखातून माझी सुटका करावी, असा भाव या काव्यातून समोर येतो. घडी घडी मन आता रामरूपी भरावे. हा मुख्य संदेश या काव्यातून महत्वाचा आहे असं मला वाटतं. भगवंत आपल्या अंतरी विराजमान आहे हे जाणले, की त्याच्या भेटीची उत्सुकता वाढते. त्याने आता आपल्याला आपलेसे करावे ही ओढ व्यक्त होते. ही अशी जी प्रापंचिकांची तळमळ आहे, ती या काव्यातून व्यक्त होताना दिसते. प्रश्न 6वा आहे. तुझा दास मी व्यर्थ जन्माचा आलो असे समर्थांनी का म्हटले आहे? मागच्याच आपल्या प्रश्नात पाहिले, की प्रापंचिकाची व्यथा कशी विदारक होत जाते. पण ज्या व्यक्तींचे आत्मिक भान जागृत होते, त्याला पुढे असे वाटू लागते, की काळ वेळ आपल्या हातात होती. पण आपण व्यर्थ गोष्टीत मन गुंतवून त्या काळाचा सदुपयोग करू शकलो नाही. त्या परमपित्याला आपलेसे करू शकलो नाही. ती जाणीव या काव्यातून पुढे प्रगट होताना दिसून येते. समर्थ तर इथे भूमीवर भार झालो इथपर्यंत म्हणत आहेत. आता इथे जरी ती समर्थांनी स्वतःसाठी म्हणून लिहिलेली असली, तरी तो संदेश आपल्या सर्व प्रापंचिकांसाठी आहे, हे लक्षात घ्यावं. आम्ही तुझे दास म्हणवतो आहोत, पण स्वार्थबुद्धीने बरबटलेले असल्याने योग्य मार्गावर न चालल्याने आम्ही व्यर्थ जन्मास आलो. हा भाव इथे प्रगट होऊन दिसतो आहे. देह अविनाशी आहे तर अविनाशी नाही तर आत्मा अविनाशी आहे, हा संदेश या काव्यातून समर्थ मांडत आहेत असं मला वाटतं. देहाला कवटाळून वेळ घालवण्यात आत्म्याला ओळखून आपण त्याच्या आदेशाने कार्यपूर्ती केली, तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपण आपली सहज मुक्त होऊ शकतो. लहान वयात ध्रुव, प्रल्हाद, मारुती यांसारख्या भक्तांनी आपल्या भक्तीने भगवंताला सहज प्राप्त करून घेतले. मग समर्थांना इथे असं वाटतं, की आपली मात्र रामभेट होत नाहीये. त्यामुळे आपल्यातच कुठेतरी त्रुटी आहे. आपलं प्रेम कुठेतरी कमी पडतंय. आपल्याला रामाचं दर्शन सुख होत नाहीये, याचं कारण आपल्या मनातील अहंकार तर नसेल. आपण रामाचे दास आहोत, हा जो आपला अहंकार आहे, तो तर याला अडवा येत नसेल. तरुणपणी फक्त भोगच भोगायचे, अशांना फक्त रामाचे दास म्हणून घेण्याची बुद्धीच होत नाही. स्वार्थ मीपणा इतका बोकाळला आहे, की त्यामुळे समाज कल्याण या गोष्टींना थरा मिळत नाही. आणि म्हणूनच सामान्य लोकांची स्थिती स्पष्ट करून ती आपल्या पुढे घेऊन समर्थ म्हणतात, की हे सर्व मी करू शकत नाही. म्हणूनच हे देवा, माझा जन्म व्यर्थ तर नाही झाला. लक्षात घ्यावं, की ही सगळी करुणाष्टके ही आपल्या प्रापंचिकांसाठी समर्थांनी लिहिलेली आहेत. पुढे प्रश्न 7वा जो आहे, तो रघुनायका मागणे हेची आता. यात झालेल्या भक्ती मार्गाचे वर्णन करा. समर्थ रामाचा सहवास हा थोड्या वेळाकरता मागत नसून सदा सर्वदा करता मागतात. रामाच्या कार्यासाठी हा देह पडावा अशी प्रार्थना करतात. अनेक गुणांचा संग्रह असलेला राम जो अनंत आहे, ज्याला अंत नाही, त्याने आपली उपेक्षा करू नये असे मागणे समर्थ येथे करत आहेत. समर्थ रामाला म्हणतात, की मला द्रव्य नको, स्त्री नको, पुन्हा पुन्हा जन्म नको, जन्म मरणाचा फेरा पण नको. पण माझ्या मनातल्या ज्ञानाचा गर्वही मला होऊ देऊ नकोस. सगुण रूपातील रामाची भक्ती करण्याची मला प्रेरणा दे. रामाच्या भक्तिपंथाला जाण्याची मला इच्छा होऊ दे.
रामा, तू भक्तांचा उद्धार करणारा आहेस, तू आमचा सांभाळ केला नाहीस तर तुझे हे ब्रीद निरुपयोगी ठरेल. माणसाला जीवनातील सत्याने जाग येऊन तो परमेश्वराची करुणा भागण्यास जेव्हा सिद्ध होतो ना, ती भक्ती त्याला तशी आस निर्माण व्हायला हवे. त्याला कळतं पण वळत नाही. पण भक्तीच्या साह्याने माणूस ईश्वर सानिध्य मात्र प्राप्त करून त्या बाजूला वळू शकतो. हे भक्तीचे महात्म्य आहे. ईश्वराविषयी प्रेमभाव जागृत होणं, ईश्वराला जे काही मागणं मागायचं आहे त्या भक्ती मार्गाचा तो भाव प्रगट होणं महत्वाचं आहे. रामाविषयी प्रेम ते जर वाढत गेलं, संसार मोह नष्ट होत जातो, पण पुढे भगवंताविषयी जे जे अपेक्षित आहे ते आपण करत गेलो पाहिजे. ती भावना या काव्यातून आपल्या समोर येते. भक्ती मार्ग कसा असतो की प्रथम प्रेम, मग आस, मग हव्यास, मग सातत्य येतं त्याच्यात, मग समर्पण येतं, मग दर्शनाची ओढ येते, मग मीपणाचा त्यागही येतो आणि नंतर भक्तीची परमसीमा. ही सारी व्यवस्था म्हणजे भक्ती मार्ग होय, हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. पुढे प्रश्न 8वा, बुद्धी दे रघुनायका. इथे बुद्धीचे मागणं का मागितलं आहे? पुन्हा तोच विषय क्रमाने आपल्या समोर येतो की दैनंदिन जीवन साधना, परमार्थिक साधना यात द्वंद्व निर्माण होतं, रसिकेच होते. माणसाची स्थिती दोलायमान होते, दयनीय होते. माणसाला दोन्ही आघाड्यावर कीर्ती मिळवायची आहे, पण ती शक्ती, ती बुद्धी जागृत होत नाही आणि त्यासाठी ईश्वराची आराधना करण्यात येते. बरेचदा व्यवहार मोठा वाटून परमार्थ मागे पडतो आणि काही परमार्थ मोठा वाटून व्यवहार मागे पडला तरी समर्थ हे या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा त्याच्यासाठीची बुद्धी आवश्यक आहे, ती कशी मागायला पाहिजे ते या काव्यातून आपल्या समोर देत आहे. समर्थ हे एकमेव संत असे आहेत की जे प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा महत्व देतात. सदैव प्रपंच हा नेटका करावा असं सांगतात आणि तेच जीवनाचे सार्थक आहे असंच न समजता त्याला ईश्वरा शक्तीची जोड द्या असं सांगतात. त्यातच खरं सार्थकत्व आहे आणि अशी बुद्धी आपल्याला व्हायला हवी. अज्ञान का वाढीस लागतं तर बुद्धीची कसोटी आपण घालवून बसतो आणि षडविकार जे नष्ट करण्याचं ज्ञान मला ईश्वराने द्यावे अशी आपण जे मागणी घालायला हवी. ही स्थिती आपल्या प्रापंचिकांची आहे. यासाठी मानवी जीवनात बुद्धीचे महत्व आवश्यक आहे. शिक्षण, बुद्धी, चातुर्य, विवेक या बाबी नसलेला किंवा असलेला हा जो भेद इथे या काव्यात समर्थांनी आपल्या पुढे मांडलेला आहे आणि म्हणून रामापुढे सद्बुद्धी, सुबुद्धी याचं वरदान समर्थ इथे मागत आहेत असं मला वाटतं. यानंतर 9वा प्रश्न आहे, उदासीन काळ हा कोठे न कंठे. या करुणाष्टकातील समर्थांचा भाव स्पष्ट करा. समर्थांना रामाची सेवा अखंड चालू राहावी असं वाटते, पण दर्शनाची आस मनात उदासीनत्व प्रगट करते. भक्ताला भक्ती मार्गाचा ध्यास लागलाय, तो ते काम व्यवस्थित करतोय, पण दर्शनाची अपेक्षा किंवा कृपा झाली तर ती भक्ती सिद्ध झाली असे होईल, पण ते तसं होत नाही. प्रत्येक गोष्टीला काळ वेळ लागत असते. मनातली पूर्ण निर्मळता झाल्याशिवाय माणूस सद्भाग्य प्राप्त करू शकत नाही आणि मग माणसाची तळमळ ताप वाढवत जातो आणि ती उदासीनता वेगळ्या थराला जाण्याची शक्यता असते. आणि यामुळेच हे श्रीरामा तू कृपा कर आणि दर्शन दे हा समर्थांचा भाव यात प्रगट झालेला आपल्याला दिसतो. प्रश्न 10वा आहे, तुझ वीण रामा मज कंठवेना. या करुणाष्टकात व्यक्त झालेला दैववाद, वासना, विवेकवाद आणि सत्संग या विषयांचे स्पष्टीकरण करा. चिंता करतो विश्वाची ही भावना ज्या बाल नारायणाच्या हृदयी होती, त्या मनात निश्चितच श्रीरामाची भेट झाली नाही तर काय उपयोग, ही भावना प्रगट होणे स्वाभाविकच आहे. ईश्वराच्या वियोगाची तीव्र भावना या काव्यातून समर्थ आपल्या पुढे मांडत आहेत. एखादी गोष्ट मिळावी हा मानवी स्वभाव आहे. आज हव्यास, ध्यास, साक्षात्कार हा क्रम आणि तो पूर्ण झाला नाही तर त्रिकाळी
माणसाला अस्वस्थता जाणवत राहते. आपण अपूर्णता ही जीवनाची पूर्णता नाही, हा भाव प्रत्येक वेळी मनाला जाळत असतो. ईश्वराची सानिध्य प्राप्त झाले तर मग पुन्हा जन्म नाही, हे लक्षात घेतलं तर या सिद्धांतानुसार गेल्या जन्मी नक्कीच आपण काहीतरी केलं असेल आणि आपण तो मग ईश्वराशी जवळीक साधू शकलो नाही आणि म्हणूनच हा जन्म आपल्याला प्राप्त झाला. पण आता मात्र श्रीरामाने आपली इच्छा पूर्ण करावी आणि आपल्याला मुक्त करावं. माणसाला रामाची आस सदैव असावी आणि तसे प्रयत्न करणे आवश्यक असते. विफलता हा काही शेवट नाही, तर त्यापुढेही यश अस्तित्वात आहे. माणसाने दैववाद करून भक्ती टाळता कामा नये. त्याने वाईट वासनांचाही नेहमी त्याग करावा. कोणतीही आसक्ती न ठेवता खरा ईश्वर कोण हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि नाहीच कळलं तर संत सज्जनाची सत्संगती करून ते जाणून घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं जे आहे, हे सांगताना ते प्रत्येक वेळा म्हणतात की तुझं विण रामा मज कंठवेना. मी हे सगळं करतोय, ही सगळी तळमळ माझ्या मनात आहे आणि ही तळमळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयात असावी, असा हा आशय समर्थ या काव्यातून इथे मांडत आहेत असं मला वाटतं. मला वाटतं मी सगळ्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरं दिलेली आहेत. कोणाला काही प्रश्न असतील तर ते त्यांनी विचारावे. कोणाला काही विचारायचं आहे तसं? सगळे प्रश्न झाले का? हो. जॉईन ज्योतिताई तारे, तुम्हाला काही विचारायचं आहे? नाही, काय थोडक्यात साधारण आढावा घेतला गेलाय. आता ते लिहिणं हे आपलं काम आहे. नाही, तुम्हाला एखाद्या प्रश्नावर काही शंका असेल तर विचारून घ्या. नाही, सध्या तरी काही वाटत नाही. बरोबर. पहिला स्वाध्याय झाला लिहून? नाही, व्हायचं आहे अजून. बरं, मग ठीक आहे ना अतुलजी. ठीक आहे. हो. जय जय रघुवीर समर्थ.